नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड व धमकी देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। 14 वर्षीय मुलीशी काही तरुणांनी सामाजिक माध्यमावर ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। यानंतर आरोपींनी तिच्याशी संवाद साधत भावनिक दबाव टाकून तिचे फोटो मिळवले। त्या फोटोच्या आधारे तिला धमक्या देत पैशांची मागणी करण्यात आली। भीतीपोटी मुलीने 2 वेळा घरातून पैसे चोरून आरोपींना दिले। घरातून पैसे चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। एक 14 वर्षीय मुलगी आपल्याकडे आलेली होती तिच्या आईवडिलांसह आणि तिने सांगितलेलं की तिच्यासोबत तिच्याच परिसरात राहणारे जे आरोपी आहेत त्या लोकांनी तिच्यासोबत चॅटिंग केली। स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून तिच्याकडे होता एक मोबाईल, त्यावरून स्नॅपचॅटवरून चॅटिंग करत होती ती आणि चॅटिंग नंतर तिला त्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तिच्याकडनं फोटोज वगैरे घेत होते ते आणि त्या फोटो तिला दाखवून वारंवार तिला ब्लॅकमेल करण्यात येत होतं आणि ब्लॅकमेल केल्यानंतर तिच्याकडनं घरून चोरून पैसे आणण्याकरिता तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। अशा तऱ्हेने तिच्याकडनं वेळोवेळी पैसे मागवण्यात आलेले होते यांच्या मार्फतीने। आणि त्यातच दुसरा जो आरोपी आहे ज्याचं नाव आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष, राहणार हुडकेश्वर नागपूर, यांनी सुद्धा त्याला ही स्केटिंगला जात असताना पीडित मुलगी स्केटिंगला जात असताना तिच्यासोबत हात वगैरे लावून विनयभंग केलेला होता। आता खूप दिवस तिला हे टॉर्चर ती सहन करत होती, परंतु काही दिवसांपूर्वी पैशाचा घरी विषय दिसत असल्यामुळे पैसे गायब होते असं तिच्या आईवडिलांना लक्षात आल्यामुळे जेव्हा याबद्दल तिच्या आईवडिलांनी विचारणा केली त्यावेळी मुलीने घाबरून हे सगळ्या गोष्टी त्या आईवडिलांना सांगितलेल्या आहे आणि सर्व विचार करून मग ते कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यांच्या तक्रारीवरून आपण 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। आता तपास चालू आहे। याच्यामध्ये आणखी कोणी इन्व्हॉल्व आहे, आणखी कोणी दुसऱ्याही लोकांनी हिला चॅटिंग किंवा काही ब्लॅकमेल केलेलं आहे किंवा हिचा फायदा घेतलेला आहे पीडितेचा, याचा आपण शोध घेत आहोत। आणि त्या दोन्ही आरोपीचं नाव आहे, पहिल्या आरोपीचं नाव आहे हिमांशू धनेंद्र तोंडरे, वय 25 वर्ष, राहणार सर्वश्री नगर, पोलीस स्टेशन हुडकेश्वर। आणि दुसरा आरोपी आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष। हा मुलगी 14 वर्षीय आहे, ती 10वीत आहे, शाळा शिकते आहे। तिचे आई वडील नोकरीवर आहेत आणि आई पण बिझनेस करते आहे। घरी कोणीतरी कम्युनिकेशन करायला एखादा मोबाईल असावा याकरिता घरच्यांनी मोबाईल ठेवलेला होता। त्या मोबाईल थ्रू मुलींनी स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून मग ह्या गोष्टी झालेल्या आहेत।